कशा सर्वजण मजेतच असताल बघा. एखादी व्यक्ती आपल्या नातेवाईकातली किंवा कुठली पण आपली एखादी व्यक्ती मेलेली असते. ती मेलेल्याचं आपल्याला समजल्यानंतर आपण काय करतो, 4-5 तासाचा प्रवास करून किंवा 2-3 तासाचा प्रवास करून त्याच्या प्रेतयात्रेला जातो. अंतिम दर्शनाला. बाबा आता तो मेला, आता ह्या जगात तो परत दिसणार नाही, तर चला आपण त्याचं दर्शन घेऊया. आणि त्याच्या दर्शनासाठी लोक येतात आणि त्याला हलवून हलवून म्हणतात की अरे उठ ना, मी आलेलो आहे, अरे उठ ना, मी आलेलो आहे. तर तो कसा उठणार? तो मेलेला माणूस पण म्हणेल किती नाटकी आहे, आता मी उठणार नाही हे त्याला माहिती आहे, तरी पण म्हणतो उठ ना, उठ ना. जेव्हा मी जिवंत होतो तेव्हा एकदा तरी मला भेटायला यायचं होतं, माझी विचारपूस करायची होती, मला अंतिम क्षणात काय पाहिजे होतं काय नाही हे पाहायचं होतं. आणि आता मला म्हणतो उठणं उठणं. आता ह्याच्याकडे वेळ आहे. आणि तेव्हा जर त्याच्यासाठी माझ्यासाठी जर त्याने 10 मिनटं जरी दिले असते, 2 शब्द जरी तो माझ्याशी बोलला असता, तर तेच माझ्या संगती समाधान आलं असतं. पण माणूस असं करत नाही हो. माणूस काय करतं, अंतिम क्षणी जातं. ज्या वेळेस ते प्रेत, तो आत्मा निघून जातो आणि शरीर निर्जीव होतं. निर्जीव शरीराला काही करू शकत नाही तुम्ही. काही म्हणजे काही नाही. त्याला त्याच्याशी बोलू शकत नाही, त्याला काही हेच नाही, म्हणजे त्याला काही समजत नाही की कोण आले कोण नाही. तुम्ही या नका येऊ, ती व्यक्ती कधीच नाराज होणार नाही आपल्यावर. जशी ती जिवंतपणे नाराज होते ना, तशी मेल्यानंतर कुठलीच व्यक्ती नाराज होत नाही की बाई माझा मुलगा नाही आला, माझी मुलगी नाही आली, माझी आमकी नाही आली, माझी बहीण नाही आली, भाऊ नाही आला, माझी आई नाही आली, कोणी नाही. ती व्यक्ती मेल्यानंतर तिचं आणि तुमचं नातंच राहत नाही, एवढं मात्र खरे. जसं जिवंतपणी असतं तसं मेल्यावर राहत नाही. मेल्यावर नातं तिथंच संपून जातं. आणि ती व्यक्ती एकदा मृत झाल्याच्या नंतर तिच्यातल्या भावना, तिच्यातल्या इच्छा, काही असेल तिच्या मनात, जसं जिवंतपणी असतं तसं ते सर्व मरून जातात आणि ती व्यक्ती निर्जीव बनते. तेव्हा निर्जीव व्यक्तीला भेटण्यापेक्षा सजीव व्यक्तीला भेटा. जवळ त्या व्यक्तीमध्ये जीव आहे तवरच तिला भेटा. मेल्यानंतर अंतिम दर्शनाला नाही आला तरी चालेल, ती व्यक्ती काय तुमच्यावर नाराज होणार नाही. जशी जिवंतपणे नाराज होईल तशी मेल्यावर ती नाराज होणार नाही किंवा ती तुम्हाला टोमणे टामणे मारणार नाही. तेव्हा जिवंतपणे जसं तुम्हाला वागता येईल चांगलं तेवढंच वागा. मेल्यावर कोणी कोणासाठी काही करू नका. करणारे भरपूर असतात आणि त्याची वाट लावतात, विल्हेवाट लावतात त्याची. म्हणजे त्याला अंतिम संस्कार हे करायला भाग असतं. आणि पैसे नसले तरी इथून तिथून कोणी पण वेळेला उभं राहतं आणि त्याचा अंतिम संस्कार हे होतात, एवढं मात्र खरे. जिवंतपणी करा, मेल्यावर काही करू नका.